निर्भीड निष्पक्ष महाराष्ट्राचा बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान कडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। रोहा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव 2024 संपन्न। आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड अलिबाग, प्रकल्प संचालक आत्मा रायगड अलिबाग व विवेकानंद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव 2024 मौजे वरसे येथे श्री मारुती भिकू पाटील सभागृह ग्रामपंचायत वरसे येथे आयोजित करण्यात आला। महोत्सवाचे उद्घाटन माननीय नामदार अदितीताई तटकरे, माननीय मंत्री महिला व बालकल्याण यांच्या हस्ते करण्यात आले व रानभाजी प्रदर्शन स्टॉल ला भेट दिली। सदर महोत्सवाचे प्रास्ताविक श्री सतीश बोराडे, प्रकल्प संचालक आत्मा अलिबाग रायगड यांनी केले। यावेळी महोत्सवाचा उद्देश, रानभाजीचे महत्त्व व विविध योजनांची माहिती दिली। त्यानंतर माननीय नामदार अदितीताई तटकरे, माननीय मंत्री महिला व बालकल्याण यांनी महोत्सवातील उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी रानभाजी, त्यांचे आहारातील महत्त्व, महिला सक्षमीकरण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आदी विषयांवर मार्गदर्शन केले। तसेच सदर महोत्सवात श्री आनंद कांबळे, तालुका कृषी अधिकारी तळा यांनी बांबू मिशन, बांबू लागवड योजना या योजनेची सखोल माहिती दिली। तसेच रानभाजीचे महत्त्व यावर माहिती दिली। सदर कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कैलास वानखेडे, प्रकल्प संचालक आत्मा रायगड श्री सतीश बोराडे, प्रकल्प उपसंचालक आत्मा श्री शिवाजी भांडवलकर, उपविभागीय कृषी अधिकारी माणगाव श्री रविशंकर कावळे, प्रांताधिकारी रोहा श्री ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार रोहा श्री डॉक्टर किशोर देशमुख, गटविकास अधिकारी श्रीमती शुभदा पाटील, पोलीस निरीक्षक रोहा श्री देवीदास मुपडे, तालुका कृषी अधिकारी श्री महादेव करे, विवेकानंद संस्थेचे व्यवस्थापक श्री सुशील रुळेकर, वरसे ग्रामपंचायत सरपंच श्री अमित मोहिते, उपसरपंच श्रीमती पाटील, सदस्य तसेच शेतकरी गट, शेतकरी उत्पादक, कंपनी संचालक, महिला शेतकरी, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित राहिले। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।